जय लहुजी, जय भीम, जय शिवराय। देशामध्ये लोकसभेची निवडणुकीसाठी निवडणूक चालू आहे। या अनुषंगाने या मातंग समाज, दलित समाज, या मातंग समाज या दिनदुबळ्या समाजाची गेल्या 40 वर्षापासून मातंग समाजाच्या महत्त्वपूर्ण मागण्या प्रलंबित होत्या, पण आजपर्यंत या गेल्या 70 वर्षापासून सत्ता भोगणारे सत्ताधारी या मातंग समाजाच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले। पण गेल्या 1 वर्षापासून मातंग समाजाच्या वतीने प्रचंड दौंडी यात्रा काढण्यात आली, जवाबदो आंदोलन करण्यात आलं मुंबई आझाद मैदानावर। या भाजपा महायुती सरकारने मातंग समाजाच्या या मागण्याची दखल घेत महत्त्वपूर्ण 7 मागण्याची अंमलबजावणी केली आहे। यामध्ये भारतीच्या धर्तीवर आरटीची स्थापना करण्यात आलेली आहे। अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण संशोधन केंद्र यामध्ये आपल्याला निर्मिती करून दरवर्षी 105 कोटी रुपयाची सरकारने तरतूद केलेली आहे। मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांना एमपीएससी, यूपीएससी या परीक्षा, स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देशातील नामांकित संस्थेच्या शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे इत्यादी अनेक बाबी यामुळे मातंग समाजातील मुलांचे शिक्षण व नोकऱ्यातील प्रमाण वाढणार आहे। या महत्त्वपूर्ण मागणी या भाजप सरकारने मंजूर केलेली आहे। यानंतर पुणे संगमवाडी येथील देशाचे स्वातंत्र्य होण्यासाठी क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांनी आपल्या जीवाची आहुती देऊन आपलं आयुष्य पणाला लावून देशासाठी, पण त्या क्रांतीवीर लहुजी साळवे यांची स्मारक उभारण्यासाठी आजपर्यंत या काँग्रेस सरकारने किंवा या महाविकास आघाडीने कधी दखल घेतली नव्हती। पण या भाजप सरकारने या वर्षी आपल्याला तिथं पुणे संगमवाडी येथे क्रांतीवीर लहुजी साळवे आंतरराष्ट्रीय स्मारकची 101 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि 5 एकर 20 गुंठे जागा देऊन संपादित केलेली आहे। एकूण 400 कोटी रुपयापैकी 115 कोटी स्मारकासाठी कामाला दिले आहेत। भूमिपूजन करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे। नंबर 3, मुंबई येथील चिरागनगर घाटकोपर येथील साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक निर्माण करण्यासाठी दिनांक 11 मार्च 2024 च्या शासना निर्णयाद्वारे 305 कोटी रुपयाची तरतूद करून महायुती सरकारने निर्णय घेतलेला आहे। यानंतर वाटेगाव, अण्णाभाऊ साठेचं जन्मभूमी गाव वाटेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली या गावामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी 25 कोटी रुपये देऊन वितरित करून स्मारकासाठी भूसंपादनासाठी आर्थिक तरतूद उपलब्ध करून देण्यात आली आहे। यानंतर क्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या अभ्यास आयोग शिफारशी 68 जे शिफारशी आहेत त्यामधल्या अनेक शिफारशी या सरकारनं अंमलबजावणी केलेली आहे। आणि मातंग समाजाच्या रमाई घरकुलाचे स्वातंत्र्य घरकुलाची योग हे सुद्धा या महायुती भाजप सरकारने निर्णय घेतलेला आहे। आणि देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी देश पातळीवर अनुसूचित जातीचे अभ्यास करण्यासाठी सुपर पॉवर समिती गठीत करण्यात आली आहे। त्यात धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा महायुती सरकार मार्फत अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे। असे या सरकारने अनेक
चांगले या मातंग समाजाच्या हितासाठी, मातंग समाजाच्या या आजपर्यंत या मातंग समाजाची दखल घेतली नाही, पण या भाजपा महायुती सरकारने यांच्या हितासाठी हे चांगले निर्णय, 7 निर्णय, चांगले निर्णय अंमलबजावणी केलेली आहे. माझ्या मातंग समाज बांधवांना, नांदेड जिल्ह्यातल्या मातंग समाज बांधवांना एवढंच आवाहन करतो, एवढीच विनंती करतो की आपल्याला आजपर्यंत गेल्या 70 वर्षापासून तर या 40 वर्षापासून आपल्या हे महत्वपूर्ण मागण्या जे होत्या आपली या पुण्या सरकारनं दखल घेतलं नव्हतं. कुठली आपल्याला एक मागणी सुद्धा आपली मान्य केली नव्हती. पण येणाऱ्या ह्या 1.5 वर्षामध्ये या भाजपा महायुती सरकारने हे महत्वपूर्ण निर्णय घेऊन मातंग समाजाच्या हितासाठी चांगलं केलेलं आहे. म्हणून मातंग समाज बांधवांना विनंती करतो, येणाऱ्या 26 एप्रिल म्हणजे उद्या, येणाऱ्या 26 एप्रिल म्हणजे उद्या ठीक 7 पासून संध्याकाळ 6 पर्यंत आपल्याला भाजपाचे अधिकृत उमेदवार सन्माननीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांची निशाणी कमळ, या निशाणीच्या समोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करावं आणि आपल्या या सरकारला, त्या भाजपा महायुती सरकारला बळकट करण्याचे आपण काम करावं एवढीच विनंती करतो. आणि येणाऱ्या उद्या कळकळीची विनंती आहे की आपण भाजपाला मतदान करावं एवढीच. जय भीम, जय शिवराय. मी राजकुमार केकाटे, मार्केट कमिटीचा माजी संचालक, नांदेड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब चे निवडणुकीला उभे आहेत. आपल्या हक्काचा खासदार आणि आपल्या तळमळीचा खासदार, आपल्या हक्कीला ओ म्हणून येणारे खासदार, गोरगरीब सर्वसामान्याच्या मदतीला धावून येणारे खासदार, सर्व जनतेला मी याद्वारे आवाहन करतो की येणाऱ्या उद्या 26 तारखेला 26 एप्रिलला आपण कमळाच्या निशाणीच्या समोरचं बटन दाबून आपण महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांना भरघोस मताने निवडून द्यावी असे मी आवाहन करतो आणि थांबतो. जय भीम.